पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. हालेलुया, 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 हालेलुया. ख्रिस्तामध्ये प्रिय बंधू आणि भगिनीनो, मागच्या व्हिडिओमध्ये मी शैतानावर विजय मिळवण्यासाठी काही गोष्टी सांगितल्या होत्या. तुम्ही माझा व्हिडिओ बघितलेला असेल, माझा चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं असेल, आणि ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेले नाही, कृपया चॅनल लवकरात लवकर सबस्क्राईब करा. चांगले चांगले व्हिडिओ आम्हाला पाहायला मिळणार. आज आपण त्या शैतानाला हरवण्यासाठी आमच्या बायबलमध्ये एक चांगले चांगले वचन आहेत, आणि ज्या वचनाद्वारे आम्हाला शैतानापासून विजय मिळतात. ते वचन ऐकल्यानंतर शैतान आमच्या जीवनामध्ये प्रवेश करणारच नाही, आणि जे शैतान आमच्या जीवनामध्ये आहे ते निघून जाणार. प्रियजन हो, ते वचन फार महत्त्वाचे आहे, आणि ते वचन वारंवार आपण म्हणत राहणं फार गरजेचं आहे. शैतान आम्हाला अशा प्रकारे अटॅक करणार नाही, किंवा असं माणसासारखं येऊन आम्हाला दिसणार नाही. परंतु जेव्हा आम्ही आमच्या कुटुंबामध्ये किंवा आमच्या जीवनामध्ये आम्ही पाहतो, तेव्हा शैतानी इफेक्ट आम्हाला दिसते. आणि मग सर्वात महत्त्वाची गोष्ट काय आहे प्रिय बंधू आणि भगिनीनो, की आम्ही शैतान आहे हे मानलं पाहिजे. शैतानाची इच्छा काय आहे? शैतान असं साबित करण्यासाठी प्रयत्न करतो की शैतान नाही आहे. शैतान नाही आहे. जे काही आहे ते देवच करत आहे. जे वाईट करत आहे ते देवच करत आहे. जे अडचणी येत आहे ते देवच करत आहे, किंवा अशा प्रकारे तो साबित करण्यासाठी प्रयत्न करतो शैतान. शैतान आहेच नाही अशा प्रकारे. पुष्कळ लोक म्हणतात ना, शैतान आहे का? कुठं आहे शैतान? शैतान आहेच नाही अशा प्रकारे. मी शैतानाला घाबरत नाही, मी शैतान आहे नाही, मी शैतानाला मानत नाही. प्रियजन हो, हे खोटी गोष्ट आहे. कारण शैतान आहे, आणि आम्हाला माहीत आहे बायबलमध्ये येशूची परीक्षा शैतानाने घेतली, आणि येशूने म्हटलं शैताना चालता हो, आणि तो निघून गेला. तर आम्हाला सुद्धा काय करणे आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो? हेच वचन, जे बायबलचे वचन, जे येशूनं ज्या शब्दाने शैतानाला दूर हो शैतान म्हटले, तेच वचन आम्हाला म्हणणे आहे. दूर हो शैताना. अशा प्रकारे शैतान आहे, आणि त्या शैतान मग आपण कसं ओळखावं? मग शैतान जेव्हा आमच्या जीवनामध्ये काही ना काहीतरी अनयुज्युअल घडते, म्हणजे जे नियमितपणे नाही, म्हणजे असं काहीतरी अडथळे, विनाकारण काहीतरी अडथळे येतात. कधी कधी काय होते, कोणीतरी बिमार पडतो, आणि डॉक्टरकडे जाऊन तपासण्या करतो, आणि तपासण्या पूर्ण केल्यावरही सगळं पॉझिटिव्ह आहे. काहीच बिमारी दिसत नाही. बिमारी तर काही दिसत नाही, परंतु यांना त्रास आहे तो आहेच. पोटदुखी आहे, डोकंदुखी आहे, किंवा काही नाही, वेगवेगळ्या प्रकारची बिमारी आहे. काय आहे? शैतान कोणत्या ना कोणत्या रूपातून. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, हे शैतान कशाने जाते? प्रभूच्या रक्ताने आपण स्वतःला लेपन करून घेणे. दुसरी गोष्ट, प्रभूचे वचन आपण विश्वासाने आणि सामर्थ्याने वाचावं. तिसरी गोष्ट आहे, आपण आपले जीवन पवित्र जीवन जगावं, पाप आमच्या जीवनामध्ये असू नये. चौथी गोष्ट, आपण आग्रहानं प्रार्थना करावं. आमचं मन जेव्हा प्रार्थनेनं रमते, तेव्हा शैतानाला समजते का याच्या मनामध्ये काय आहे? देवाची सच्ची प्रार्थना आहे, इमानदारीची, मन लावून प्रार्थना. ते जेव्हा मन लावून आम्ही प्रार्थना करतो, विश्वासानं प्रार्थना करतो, ते आमचं मन बदलते, आणि ते शैतान ओळखते. म्हणून आपण विश्वासाने प्रार्थना करावं. आज मी काही वचन सांगणार आहोत प्रिय बंधू आणि भगिनींनो. ते वचन आपण म्हणत राहावं, आणि ते वचन म्हटल्याने आमच्या जीवनामध्ये शैतान प्रवेश करणारच नाही. शैतान आमच्या जीवनामध्ये हमला करणार आहे. शैतान असेल तरी ते निघून जाणार. काही पुष्कळ प्रकारच्या शैतानी गोष्टी आमच्या जीवनामध्ये, वारंवार झगडा, राग येणे, एक शैतानी आहे. वारंवार अपयश येणे, वारंवार ॲक्सिडेंट होणे,
किंवा प्रार्थनेत मन न लागणे, प्रार्थना करताना झोप लागणे, बायबल वाचासाठी लक्ष नाही लागणे, अशा सर्व गोष्टी, पैसा न टिकणे, मुलं वाईटाच्या मार्गाने जाणे, मुलांना प्रार्थनेची इच्छा नाही होणे, ह्या सर्व शैतानी गुण आहेत. हे सर्व शैतानी गुण आहेत. आणि म्हणून आपण ह्या सर्व गोष्टीकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि तेव्हाच आम्हाला देवाची कृपा मिळते, आशीर्वाद मिळते आणि आपण त्याच्यातून मुक्त होतो. आणि काही लोकांना भीती वाटते. भीती हे शैतानी आहे. काही लोकांना भीती वाटते. काही लोकांना वाईट स्वप्न येतात. काही लोकांना रात्रभर झोप लागत नाही. अशा प्रकारे हे शैतानी लक्षण आहेत. काही लोकांना खूप खाऊसं वाटते. खाणंच खाणं हे शैतानी लक्षण आहेत. नियमापेक्षा म्हणजे आवश्यकतेपेक्षा जास्त खाणे. आणि काही लोकांना घरी मन नाही लागत. काही लोकांना नेहमी जास्त वाईटाकडे लक्ष आहे. वाईटाचं पिक्चर पाहणे, वाईटाचे पुस्तकं वाचणे, हे सर्व. काही लोकांना मूर्तीपूजेमध्ये जास्त लक्ष आहे. काही लोक ख्रिस्ती असूनसुद्धा येशूविषयी कधी विचार नाही करत, बोलत नाही किंवा काही गोष्टी नाही करत. काहीतरी जगातल्या दुसऱ्याच वेगळ्या गोष्टी त्यांच्या मनामध्ये येतात. तर प्रियजनो, ह्या सर्व गोष्टी आम्हाला जोपासण्यासाठी आम्हाला प्रभूची कृपा, प्रभूचे वचन आम्हाला मदत करणार. तर काही वचन आपण लक्षात ठेवणे फार गरजेचं आहे, कारण वचन हे एक शक्तिशाली वचन आहे. आम्ही इब्री लोकासपत्र अध्याय 4:12 वाचतो. वचन सांगत आहे, देवाचे वचन सजीव, सक्रिय, कोणत्याही दुधारी तलवारीपेक्षा तीक्ष्ण असून जीव व आत्मा, सांधे व मज्जा ह्यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांचे परीक्षक असे आहे. हे शक्तिशाली वचन जे आहे ते कोणतेही वचन, बायबलचं कोणतेही वचन आहे एकदम शक्तिशाली आहे. आणि बायबलचं कोणतेही वचन आपण जेव्हा वारंवार म्हणतो त्याच्यानुसार देवाचा आशीर्वाद आम्हाला मिळतो आणि आम्ही पवित्र होतो. आणि म्हणूनच आम्ही रोसरीची प्रार्थना म्हणतो, नमो हे कृपा पूर्ण मरिये प्रभू तुझ्या ठाई आहे. हे बायबलचे वचन आहेत. हे प्रार्थना बायबलच्या शब्दांनी प्रार्थना बनलेली आहे. तर अशा प्रकारे आम्ही काही वचन आपण पाहायला पाहिजे. पहिलं वचन मी सांगतो तुम्हाला, नेहमी म्हणत राहूया आपण. पहिलं वचन आहे ते वचन आहे स्तोत्र ग्रंथ 91 ओवी 2 आणि 3 मध्ये. त्याच्यामध्ये म्हणत आहे, परमेश्वराला मी माझा आश्रय, माझा दुर्ग असे म्हणतो, तोच माझा देव, त्याच्यावर मी भाव ठेवतो. कारण ते पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव करील. हे शब्द जेव्हा आपण वारंवार म्हणतो तेव्हा आम्हाला शक्ती मिळते आणि आमच्या तोंडातून जेव्हा शब्द बाहेर निघतात तेव्हा शैतानाला झटका लागतो आणि तो थरथर कापतो. आणि दुसरं वचन आपण वारंवार म्हणावं, लूक अध्याय 10 ओवी 18 आणि 19. त्याच्यामध्ये आम्ही प्रभूने म्हटलेलं आहे, मी शैतानाला आकाशातून विजेसारखा पडताना पाहिलेला आहे. पहा, मी तुम्हाला साप व विचू याला तुडवण्याचा व शत्रूच्या सर्व शक्तीवरचा अधिकार तुम्हाला दिलेला आहे. तुम्हाला काही एक बाधणार नाही. आमच्या घरी कधी साप येतात, कधी विचू येतात किंवा काहीतरी असं वाईट घडते. त्यावेळेस आपण हमखास हे शब्द म्हटले पाहिजे. आमच्या भिंतीवर सुद्धा लिहून ठेवलं पाहिजे किंवा आमच्या तोंडाने वारंवार असं म्हटलं पाहिजे. तेव्हा शैतान दूर होतो. ज्याच्या घरी वारंवार साप निघत आहेत ते हे वचन नक्की लिहून ठेवा किंवा रोज म्हणावं आणि याच्याद्वारे हे साप येणार नाही, शैतान आमच्या घरी येणार नाही. तिसरं वचन सांगतो प्रिय बंधू आणि भगिनींनो, रोमकरासपत्र अध्याय 16 ओवी 20 मध्ये. त्याच्यामध्ये म्हटलेलं आहे, शांतीचा देव शैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवील. शांतीचा देव प्रभू येशू ख्रिस्त शैतानाला तुमच्या पायाखाली लवकरच तुडवेल. हे आपण म्हणत राहायचं हे वचन, कारण प्रभूनं म्हटलेलं आहे, हे प्रभूचे वचन आहे. आणि जेव्हा शैतानाला तुमच्या पायाखाली तोडवेल असं म्हटल्यानंतर शैतान थरथर कापणार. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे वचन आपण वारंवार म्हणत राहावं. त्याच्यानंतर आहे स्तोत्र ग्रंथ 18 ओवी 14. त्याने आपले बाण सोडून त्याची दानादान केलेली आहे.
परमेश्वराने आपले बाण काय आहे? शब्द. हे शब्द सोडून त्यांची दानादान केलेली आहे. येशूची जेव्हा परीक्षा झाली तेव्हा आपल्या शब्दरूपी बाणाने त्यांनी शैतानाला हरवलेला आहे. म्हणून हे शब्द जेव्हा आपण वारंवार म्हणतो, शैतान आमच्यापासून पळ काढील. त्याच्यानंतरचं वचन आहे प्रिय बंधू आणि भगिनींनो, योहानाचे पहिले पत्र अध्याय 3:8 मध्ये, शैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. शैतानाची कृत्ये नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रगट झाला. हे वारंवार म्हणत राहूया. तेव्हा काय होते? आमच्या जीवनातला शैतान निघून जाते आणि आमच्या जीवनामध्ये प्रभूच्या कृपेने आम्ही भरून जातो. प्रियजनो, समोरचं वचन आम्ही वाचतो. इफेसिकरास पत्र अध्याय 6:10 मध्ये, प्रभूमध्ये व त्याच्या प्रभावी सामर्थ्याने बलवान होऊन जा. म्हणजे प्रभूमध्ये आपण बलवान बनलं पाहिजे, प्रभूच्या विश्वासामध्ये बलवान. आणि हे शब्द वारंवार म्हणत राहिलं पाहिजे. प्रियजनो, ह्या सर्व शब्दाद्वारे आपण प्रभूची कृपा अवगत करतो आणि प्रभूचे वचन आमच्या तोंडामध्ये राहते आणि ते प्रभूचे वचन एक दुधारी तलवारीसारखे आहे. आणि हे सर्व वचन आपण जेव्हा आमच्या तोंडातून निघतात तेव्हा आम्हाला ह्या शैतानी शक्तीपासून, शैतानी कृत्यापासून सुटकारा मिळते आणि आमच्या घरामध्ये शांती येते. आणि अशा प्रकारे आम्ही, आमच्या कुटुंबातील सर्व लोक आणि सर्वच हे याचा वापर केल्याने आमच्यामध्ये प्रभूची कृपा येते.